तहसीलदार नायब तहसीलदार संघटना जिल्हा नगर यांच्या वतीने आज धरणे आंदोलन केलेलं आहे। याचा मुख्य जो उद्देश आहे तो हाच आहे की नायब जो ग्रेड पे आहे तो ग्रेड पे 4800 करावा। याच्यामागे भूमिका हीच आहे की जे इतर विभागाचे जे अधिकारी आहेत गॅजेटेड त्यांचा जो गट पे जर आपण पाहिला तर त्या मानाने हा गट पे खूप कमी आहे। त्याच्यामुळे आमची ही मागणी जी आहे ती खूप जुनी मागणी आहे आणि रास्त मागणी आहे। त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की नायब तहसीलदारांचा गट पे वाढवावा आणि केवळ फक्त लढाई पैशाची नसून ही लढाई सन्मानाची आहे। इतर विभागांच्या अधिकाऱ्यांप्रमाणे जो सन्मान जो आहे तो सुद्धा आम्हाला देण्यात यावा आणि आमचा समावेश तात्काळ करण्यात यावा, हीच आमची विनंती आहे। आणि मला असं वाटतं की जर ही मागणी मान्य केली तर आमचा जो पुढचा जो पवित्र आहे 18 डिसेंबरपासूनचा तो आम्हाला घेता येणार नाही। त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे शासनाला की आमची ही मागणी मान्य करावी। धन्यवाद। नायब तहसीलदार संवर्ग हा राज्य शासनामध्ये वर्ग 2 दर्जाचा संवर्ग आहे। वर्ग 2 दर्जाचा संवर्ग असताना देखील वर्ग 2 ह्या संवर्गासाठी राज्य शासनामधील इतर अधिकारी यांच्या तुलनेमध्ये त्याचा ग्रेड पे कमी आहे। आजही नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा 4300 इतकाच आहे। सर्वसाधारणपणे इतर वर्ग 2च्या अधिकाऱ्यांचा ग्रेड पे हा 4800 आहे। आमची तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेची राज्य शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जे सन्मानानं 4800 रुपये हा ग्रेड पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करावा। यापूर्वी शासनाने तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेला हे आश्वासन दिलेलं आहे आणि ती तत्वतः मागणी मान्य देखील केलेली आहे। तथापि त्याचा शासन निर्णय अद्यापही काढण्यात आलेला नाही। याबाबत सनदशीर मार्गाने आम्ही वेळोवेळी शासनाकडे ही मागणी दिलेली आहे की आमची ही जी मागणी आहे त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढावा आणि नायब तहसीलदारांना 4800 हा ग्रेड पे लागू करावा। आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आमच्या या मागण्यांबाबत शासनाने सन्मानजनक तोडगा काढून 4800 हा ग्रेड पे नायब तहसीलदार संवर्गाला तातडीने लागू करावा। महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना अहमदनगर जिल्ह्याची प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे। आज आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी 2 तास धरणे आंदोलन आणि शासनास स्मरणपत्र देणे हा कार्यक्रम राबवत आहोत। नायब तहसीलदारांचा ग्रेड पे हा 4800 व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे। 3 एप्रिल 2023 रोजी आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आणि 6 एप्रिल 2023 रोजी आम्हाला शासनाकडून अशी ग्वाही देण्यात आली की आम्ही तुमच्या मागणीबद्दल सकारात्मक आहोत, परंतु आजपर्यंत कोणताही त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्या शासन निर्णय लवकरात लवकर काढावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। नायब तहसीलदार पदाच्या कामाचं जर स्वरूप पाहिलं तर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांसोबतच अनेक जबाबदारीची कामं करत असतो। त्यामध्ये विविध विषय आहेत। आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतो, इलेक्शनमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये खूप जबाबदारीची कामं आम्ही पार पडतो, परंतु त्या मानाने इतर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ग्रेड पेपेक्षा आमचा ग्रेड पे हा खूप कमी आहे आणि तो आमच्या पदाच्या आणि जबाबदारीच्या समकक्ष व्हावा हीच आमची प्रमुख मागणी आहे। जर आज आम्हाला काही सकारात्मक निर्णय शासनाकडून मिळाला नाही तर 28 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलनावरती जाणार आहोत। तरी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत, वाजवी आहेत, त्याचा शासनानं विचार करावा ही सर्व संघटनेतर्फे विनंती।